तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुडा तरी घेऊन गेलात, तेवढा तरी न्यायचा होता, तेवढी तरी दानत दाखवायची होती. पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले, मदत गेली, नंतर हा एकनाथ शिंदे गेला. काही लोक हात हलवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करताय. खुद को चाहिए काजू बदाम, पानी में उतरे तो सर्दी जुकाम. ही अशी अवस्था आहे, अशी परिस्थिती आहे. कुठेही गेले माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे, माझ्या हातात काय नाही, आता काय नाही, आता काय नाही. कधी होतं? जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिले, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही. द्यायला दानत लागते, दानत. या एकनाथ शिंदेची हात दोन्ही देणारे. ही लेना बँक नाही, देणारे बँक, देना बँक आहे. मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवादी पाकड्यांनी केलं, मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला. कोणी आधी मध्ये यायचं नाही, आम्ही आणि पाकिस्तान बघून घेऊ. आणि गीदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं बनता. शेर वही शेर होता है और उसका नाम है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. मी अभिमानाने सांगतो, का नाही सांगायचं. पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तान मध्ये करायला पाहिजे होता, पाकिस्तान मध्ये. आणि म्हणून राहुल गांधी पाकिस्तानी भाषा बोलू लागले. बाळासाहेब असते तर उलटा टांगून खालून मिरचीची धुरी दिली असते तुम्हाला. काय हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? घातला की सोडला की चढवला की हिंदुत्व झालं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी काँग्रेस होऊ देणार नाही. तुम्ही तर हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी सगळं घालवलं, तुम्ही सगळं घालवलं. हे पक्षप्रमुख नाहीत, हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत, कटप्रमुख. तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुडा तरी घेऊन गेलात, तेवढा तरी न्यायचा होता, तेवढी तरी दानत दाखवायची होती. पण आमचे फोटो तुम्हाला दिसले. अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी जल आपत्तीच्या वेळेस मदत करत होते ना, तेव्हा बरं वाटत होतं, चांगलं वाटत होतं. फोटो लावतात कार्यकर्ते, परंतु त्याच्यावर एवढी टीका. फोटोग्राफरला काय दिसणार? फोटो शिवाय फोटो दिसणार ना. आणि म्हणून काही लोक गेले, फक्त जाऊन आले नौटंकी करून. आणि पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले, मदत गेली, नंतर हा एकनाथ शिंदे गेला. ही आमची पद्धत आहे. पूरग्रस्त भागामध्ये साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम घेतली आहे. डॉक्टरांच्या टीम गेल्यात, त्या ठिकाणी डॉक्टर पाठवलेत आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्याची तपासणी करायला, त्यांना मदत करायला. काही लोक हात हलवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करताय. तुम्हाला काय अधिकार आहे? आणि म्हणून मी एवढंच सांगतो की दौरे यांचे म्हणजे खुद को चाहिए काजू बादाम, पानी में उतरे तो सर्दी जुकाम.
ही अशी अवस्था आहे, अशी परिस्थिती आहे. आणि मग आता पण मला कोणीतरी फोन केला होता, रामदास भाईंनी बघितलं ते सगळं चित्र तिथलं. मला कोणीतरी फोन केला, बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये, शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय, पण नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून रॅम्प लावलाय, रॅम्प वॉक चालू आहे, रॅम्प वॉक. अरे सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे, हाच आपला आधार आहे. आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील मी म्हणालो, मी चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन आहे, कॉमन मॅन. मी आता DCM आहे, डेप्युटी चीफ मिनिस्टर. मी म्हणतो आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. शेवटी सर्वसामान्य माणसाची बांधिलकी, सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये. कुठेही गेले माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे, माझ्या हातात काय नाही. आता काय नाही, आता काय नाही. कधी होतं, जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिले, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही. द्यायला दानत लागते, दानत. या एकनाथ शिंदेची हात दोन्ही देणारे. ही लेना बँक नाही, देणारे बँक, देना बँक आहे. आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द. मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये, 70 वर्षामध्ये, 10 वर्षात नाही 70 वर्षाचा इतिहास बघा. काँग्रेस UPA सरकारचा या महाराष्ट्राला 2 लाख कोटी दिले, 2 लाख कोटी. आणि 2014 ते 2024 मध्ये मोदीजींच्या सरकारने दुप्पट नाही, तिप्पट नाही, चौपट नाही, 5 पट 10 लाख रुपये या महाराष्ट्राला दिले, 10 लाख रुपये. जेव्हा मी पहिल्यांदा 2022 ला मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सगळे स्टे स्थगिती हटवून टाकली, स्पीड ब्रेकर हटवून टाकले. आणि काय बंद, सगळे सण बंद होते, सगळे प्रकल्प बंद होते, मंदिरं बंद होती, आंदोलन सुरू होती. मुख्यमंत्री झाल्या झाल्या सगळ्या सणांवरची बंदी काढून टाकली. सगळे सण, उत्सव, परंपरा, संस्कृती सुरू झाली. पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवादी पाकड्यांनी केलं त्याला धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदी ने केलं. ईट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से, गोली का जवाब गोले से. कधी दिलं होता? पी चिदंबरम म्हणाले, जेव्हा पाकिस्तानने 26/11 हल्ला केला, मुंबई बॉम्बस्फोट केले, तेव्हा परदेशी आंतरराष्ट्रीय दबाव होता म्हणून आम्ही पाकिस्तानवर अटॅक केला नाही. खरं म्हणजे हा देशद्रोह आहे, हा देशाशी केलेला द्रोह आहे, या भारतीय नागरिकांची केलेला द्रोह आहे, गद्दारी आहे. तुमचे आपले एवढे लोक, शेकडो हजारो लोक निष्पाप बळी पडले, मुंबईत बॉम्बस्फोट झाले, 26/11 हल्ला झाला, आणि तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पाकिस्तानवर हल्ला केला नाही ही कबुली तुम्ही देताय? हा नामर्दपणा, हा भेकडपणा, ही देशाची गद्दारी आणि बेईमानी आहे. उलट बघा, मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला. कोणी आधी मध्ये यायचं नाही, आम्ही आणि पाकिस्तान बघून घेऊ, आणि ऑपरेशन सिंदूर अभी जारी है.
हे सांगणारा कोण? या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. याचा आपल्याला अभिमान आहे. तो पाकिस्तान म्हणतो आमच्याशी नडू नका, आम्ही नाही तर काही आम्ही पण दाखवता का? अरे कोण तुम्ही दाखवणार? गीदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं बनता. शेर शेर वही शेर होता है और उसका नाम है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. मी अभिमानाने सांगतो, का नाही सांगायचं? आणि म्हणून काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे, त्यांना अमित शहाला बोलवा, ह्याला बोलवा. सुरत भारतामध्येच आहे. अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता, पाकिस्तानमध्ये. आणि आसिफ मुनीर का काय नाव आहे त्याचं, आसिफ मुनीर, त्याला प्रमुख पाहुणा बनवायला पाहिजे होता. मग तुमच्या पाकिस्तानमध्ये तुमच्या मेळाव्याची हेडलाईन आणि तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या. कारण तुम्हीच हेडलाईन दिल्या पाकिस्तानला. आपल्या लष्करावर संशय घेतला, लष्कराच्या शौर्यावर संशय घेतला. किती विमानं पडली, किती मिसाईल गेले, किती हे झालं, तेच त्यांनी सांगितलं. बघा, तुमच्या देशातले, भारतातले लोक संशय व्यक्त करतायत, ही तुम्हीच त्यांना हेडलाईन दिली, त्याच्यात तुम्हाला धन्यता मिळते. आणि म्हणून राहुल गांधी पाकिस्तानी भाषा बोलू लागले, त्यांच्या बाजूला बसता तुम्ही. हे देशप्रेम आहे, ही देशभक्ती आहे? खरं म्हणजे हे पाकिस्तानी प्रेम आहे. आणि म्हणून तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार बिलकुल नाही. मगाशी कोणतरी म्हणाला गुलाबराव सावरकरांवर टीका केली. सावरकरांवर टीका जे करतात राहुल गांधी मुद्दाम करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि सांगता आम्ही हिंदुत्व. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे बेगडी हिंदुत्व आहे? बाळासाहेब असते तर उलटा टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती तुम्हाला. हे हिंदुत्व आहे तुमचा? सावरकरांचा अपमान मुख गिळून बसता, त्याच्या बाजूला बसता. पाकिस्तानचे झेंडे फडकवता, दहशतवाद्यांना जे बॉम्बस्फोटचे आरोपी आहेत त्यांना तुमच्या प्रचारामध्ये फिरवता. बॉम्बस्फोटच्या आरोपींचे कबरी सजवता. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे हिंदुत्व आहे का? हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? घातला की सोडला की चढवला की हिंदुत्व झालं? अरे बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते तुम्ही 19ला सोडलं, 2019ला सोडलं. जेव्हा काँग्रेसच्या जोकडामध्ये, काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली, तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी काँग्रेस होऊ देणार नाही. तुम्ही तर बाळासाहेबांनी काँग्रेस ही पंचसूत्री गाडून टाका म्हटलं होतं, ते गाडायचं सोडा, त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं. हे तुमचं हिंदुत्व आहे? हे तुमचं हिंदुत्व? जेव्हा मुख्यमंत्रीची खुर्ची तुम्हाला पाहिजे होती तेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, बाळासाहेबांचे विचार विसरले. आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला. मुख्यमंत्री पदासाठी, खुर्चीसाठी, हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी सगळं घालवलं. तुम्ही सगळं घालवलं. पक्षाचा प्रमुख, पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो? रामदास भाईंनी त्याची उदाहरणं सांगितली, मी पुन्हा ती सांगणार नाही. ह्याला संपव, त्याला संपव, त्याला संपव. हे पक्षप्रमुख नाहीत, हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. कटप्रमुख, गट प्रमुख नाही, कटप्रमुख. कारस्थान कधी आपल्या पक्षामध्ये
आपल्याच कार्यकर्त्यांना संपवायला किती नावं आहे. रामदासबाईंनी ती नावं घेतलेली आहे. म्हणून ही परिस्थिती झाली. गेला तो कचरा. कधी आत्मपरीक्षण करणार की नाही? हे लोक का जात आहेत? का? कशासाठी? याच्यात कुणाची चूक आहे? हजारो लाखो लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर. जगामध्ये असा कुठलाही पक्षाचा प्रमुख अध्यक्ष नसेल की स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना संपवण्याची भूमिका घेणारा.